हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. काय मस्त वातावरण झालं आहे ना गावी, एकदम सुंदर. तर सकाळचे आता 6:30 वाजले. सगळं फ्रेश झाल्यानंतर मी आधी रेडी व्हायला, तर बघितलं पप्पा माझ्या अगोदर रेडी होत आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता आम्ही कुठेतरी जायचा प्लॅन करतो आहे. पप्पा तर माझ्या अगोदर रेडी झालेत आणि आता ते मला विचारत आहेत की कसं झालं आहे, बरोबर लागलं आहे का माझा टिक्का. तर मी त्यांना करेक्शन करून दिलं. मग मी पण रेडी होत होती सोबत. मग ते बोलले की अजून एक टिका ॲड करू का, छान दिसेल का. तर म्हटलं ठीक आहे, आपण ट्राय करू. पाहिलं तर पप्पा वॉज स्ट्रगलिंग विथ टिका. तर मी त्यांना जरा करेक्शन करून दिलं परत. पप्पांचा टिकाचं तर झालं, पप्पा गेले. मग मी बोलली की आता मी रेडी होते. हेअर वॉश केला कारण आम्ही बाहेर चाललो आहे. व्हेरी एक्सायटेड टू टेल यू ऑल की आम्ही कुठे चाललो आहे. बट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगेल कुठे चाललो आहे ते. परत पाहिलं पप्पा टिका ठीक करत होते. मग मी टोनर अप्लाय केलं. त्यांनी मला विचारलं की नाहीच लागला आहे का बरोबर. बट मी बोलले की नाही लागला आहे, ठीक, बरोबर वाटतं आहे. मग फॅन खाली गेली कारण खूप गरमी आहे गावी, खूप. तर मग थोडं मी टोनर जरा सोक व्हायचा वेट केला अँड देन अगेन टाईमपास. अगेन मी फॅनकडे गेली. इतकं गरमी आहे ना गावी. एवढ्या उन्हामध्ये बाहेर जाते तर सनस्क्रीन तर मेंडेटरी आहे. तर मी सनस्क्रीन पण अप्लाय करून घेतली. मेकअप वगैरे तर मी काही जास्त नाही करत. मोस्टली माझं तर सनस्क्रीन बेस्ट आहे फुल डेसाठी सर्वाईव्ह करण्यासाठी. सो मी सनस्क्रीन अप्लाय केली. आणि मोस्टली सनस्क्रीन तर मी टॅप करूनच लावते. इवन एव्हरी प्रोडक्ट लाईक टोनर झाला, सिरम, सनस्क्रीन सगळं टॅप करूनच लावायचं मोस्टली तरी. गरमी आहे तर मग मला ते पूर्ण स्किन माझी ऑब्झर्वच करत नव्हती. तर मग ते सारखं मला टॅप करत राहायला लागत होतं. आणि परत फॅन खाली गेली मी, थोडा वेट केला की बाबा सनस्क्रीन सोक होईल पूर्ण स्किनमध्ये, तर नाहीच. थोडा परत ॲज युजल टाईमपास. आय फील सो प्रेटी आफ्टर अप्लाइंग सनस्क्रीन. कारण स्किन खूप अशी ग्लोई फील होते मला एकदम असं सनस्क्रीन यूज केलं. नंतर मला असं वाटतच नाही की काही मी प्रोडक्ट यूज करू. पप्पा परत आले. पप्पा रेडी होऊन पूर्ण टिका वगैरे सगळं करून कपडे घालून परत आले. पण मी फक्त टोनर आणि सनस्क्रीनच यूज केलं, अप्लाय केली आत्तापर्यंत. तुम्हाला आधी आणि मी पूर्ण व्हिडिओमध्ये बोलताना किंवा मस्ती करताना दिसणार नाही आज. का? कारण माझा त्याचा थोडा वाद झाला होता. मग तो माझ्याशी बोललाच नाही, तर मग मी पण नाही बोलली. जस्ट सिबलिंग थिंग्स. आता एवढ्या उन्हामध्ये बाहेर जायचं आहे तर स्किनची पूर्ण काळजी घ्यायला लागणार. तर मी हातावर पण मॉइश्चरायझर अप्लाय केलं कारण खूप असे ड्राय हात झाले होते. तर बोललो उन्हामध्ये जायचं तर ठीक आहे, आपण थोडं मॉइश्चरायझर लावून घेऊया. गावचं पाणी मला सूटच नाही करत. हेअर्स एवढे असे फ्लफी झाले होते ना आणि खूप खराब झालेले गावी माझे हेअर्स. तर मग मी हेअर पण कोंब करून घेतले. ते ड्राय म्हणजे असं ड्राय झाले तर.
मैं अकेली रेडी हो रही थी, तब 4 लोग साथ में रेडी होके गए. गाइस कितना टाइमपास करूया. आणि माझा भाऊ बोलते तू काय लाईव्ह गेले का इंस्टावर. मी बोलली नाही रे, असंच व्हिडिओ बनवते आहे जस्ट तेवढंच. आणि नंतर मग मी इयरिंग्स घातले. आणि मग बँगल्स पण मी विअर केले. ऑलमोस्ट जे असं मिनिमल ज्वेलरी होती, मी असं एकदम मिनिमल लुक केलेलं. नो मेकअप, एकदम असं नॉर्मल ज्वेलरी, नॉर्मल मेकअप. कारण मला असं जास्त हेवी मेकअप असेल तर खूप हेवी असं फील होतं पूर्ण दिवस. तर एकदम लाईट वेट सगळं होतं. अँड येस, आय डू अप्लाय पावडर. हां, व्हाईट टोन पावडर पण मी अप्लाय केली का. आता सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो. सगळ्यांनी सामान वगैरे नेऊन ठेवलं गाडीमध्ये. सो लेट्स गो ऑन अ ट्रिप. मी विंडो सीट घेतला ॲज युजल. आणि तुम्ही बघू शकता, आधी पण आहे व्हिडिओमध्ये बघतोय, पण तो बोलत नाही आहे काही. ॲज यू ऑल कॅन सी, आम्ही आता पोहोचलो आहे. आणि आम्ही गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत होतो. सगळं सामान वगैरे काढून घेतलं. आधीचा ॲटिट्यूड काही कमी होत नाही आहे. त्याला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे, बट आम्ही बोलत नाही आहे ना, म्हणून तो येत नाही आहे. सो बघू आपण पुढे बोलतो आहे का. लेट्स सी. आम्ही आलो आहे मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला. तुम्हाला आयडिया तर आलीच असेल की कोणत्या देवीच्या मंदिरात आलो आहे ते. खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की मंदिरात जाऊ, दर्शन करू मी. बट काही कारणांमुळे आपण असं बोलतो ना, जब तक बुलावा नहीं आता तब तक हम नहीं जा सकते दर्शन के लिए. काइंड ऑफ दॅट असं झालं माझ्यासोबत की काही ना काही कारणामुळे माझं नेहमी कॅन्सल व्हायचं. बट फायनली माझं आफ्टर 4-5 इयर्स हे ड्रीम कंप्लीट होते. आय एम सो हॅपी. तर आम्ही आलो आहोत तुळजापूरला आईच्या दर्शनाला. दोन तासाच्या लाईननंतर फायनली आम्ही मंदिराच्या जवळ आलो आहे आणि आता आमचं दर्शन होतं आहे. मी खूप हॅपी आहे फायनली.
दर्शन झाल्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पाहू शकता. मी किती हॅपी आहे. आणि आता इथून दर्शन घेऊन आम्ही येडेश्वरीला चाललो आहोत. तिथे देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही जाणार घरी. मी पुढचे व्हिडिओज काही कॅप्चर नाही केले. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू फॉर वॉचिंग.